सर्वांना नमस्कार. एमपीसी टार्गेट एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो. तर बघा, आपण गेल्या खूप दिवसापासून भेटलेलो नाही, कारण की काही आरोग्याच्या कारणामुळे आपण भेटू शकलो नव्हतो. पण आजपासून नियमित आपण भेटणार आहोत. तर बघा, आता आपली परीक्षा जी 21 डिसेंबर रोजी होणार आहे, 21 डिसेंबर कंबाईन 2025 या एक्झामची तयारी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करत असाल आणि तुमचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास होत असेल. पण राहिलेले शेवटच्या 40 दिवसामध्ये काही बूस्टर डोस द्यावा यासाठी मी हे लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि पॉलिटी बघा, विशेषतः आपण काय करणार आहे, 2023 ची एक्झाम होती, 2024 ची प्री, तिथून जे 2018 पर्यंतच्या सर्व ग्रुप बी ग्रुप सी चे जे काही पेपर असतील त्यातलं पॉलिटी विषयाची लेक्चर आपण घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, आज आपण 2024 ला जो पेपर आला होता ग्रुप बी ला, त्याच्यामध्ये पॉलिटीमध्ये 15 पैकी 15 कशी मार्क मिळवता आले असती. आणि विशेषतः बघा, आता येणाऱ्या 21 डिसेंबरच्या एक्झाम मध्ये आपल्याला ऍट एनी कॉस्ट पॉलिटीला जास्तीत जास्त मार्क मिनिमम मी म्हणेल तर 14 आणायचीच आहेत. 15 तर आलेच पाहिजेत. अशा प्रकारे कसा अभ्यास केला पाहिजे त्यासाठी आपण ही सर्व हे करत आहोत. आणि बघा, महाराष्ट्रातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे आपला हा ध्येय आहे. तर आपण वेळ न घालवता लगेच हे 15 प्रश्न पाहूया आणि काय लॉजिक लावलं पाहिजे होतं, कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे होता आणि येणाऱ्या एक्झाम साठी आपण काय केलं पाहिजे हे सर्व पाहणार आहोत. तर बघा, पहिलाच 51 नंबरचा प्रश्न काय विचारलाय मित्रांनो. बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठी राज्यसभेतील जागा वाटप करण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे शेड्यूल विचारलेलं आहे आपल्याला. तर काय करायचं आपण आता, ह्या प्रश्नावरून आपण काय शिकलं पाहिजे. शेड्यूल, तर बघा, किती आपल्या संविधानामध्ये किती शेड्यूल आहेत, 12 शेड्यूल आहेत. सुरुवातीला किती होते, 8 होते. शेड्यूल 9 काय आहे, शेड्यूल 10 पक्षांतर बंदी, हे खूप चर्चेमध्ये आहे. बघा, हे विचारणे जाण्याची शक्यता खूप असल्याचं मला तर वैयक्तिक वाटतं. कारण की शेड्यूल 10 महाराष्ट्रामधील राजकीय पक्षांचं बघतो आपण, की राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, हे शेड्यूल 10 मध्ये ह्यांच्या केसेस सुप्रीम कोर्टमध्ये सुरू आहेत. त्याच्यामुळे हे चर्चेत आहे, दररोज न्यूज पेपरमध्ये येतं. त्यामुळे हे शेड्यूल आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि पंचायत राज संबंधित शेड्यूल 11 असेल किंवा शेड्यूल 12 असेल, ही शेड्यूल आपल्याला सर्व लक्षात ठेवायची. हे बघा, शेड्यूल 1 ते इतर शेड्यूल 4 विचारलं आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये 5 विचारतील. शेड्यूल 5 काय आहे, शेड्यूल 6 चर्चेत काय आहे मित्रांनो, तर लडाख मध्ये काय चाललंय बघा, सोनम वांगचुक यांना रासुका खाली अटक केलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्यांची मागणी काय आहे लडाखच्या प्रदेशाची, तर आम्हाला शेड्यूल 6 मध्ये टाका. तर मित्रांनो, आपल्या परीक्षेमध्ये असं विचारू शकतात की शेड्यूल 6 मध्ये कोणती राज्य आहेत. तर बघा, त्याचं काय, AMTM मी लक्षात ठेवलं बघा, AMTM. तर काय बाबा, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. तर काही लोक असं ATM स्क्वेअर असं लक्षात ठेवतात. तरी तुम्ही कसं लक्षात ठेवायचं ते लक्षात ठेवा, पण हे अशा प्रकारे मित्रांनो आपण करायचं आहे. तर शेड्यूल बद्दल आपण बोललो. येणाऱ्या परीक्षेमध्ये 1 ते 12 शेड्यूल तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत किंवा तुम्ही लक्षात समराईज केलं पाहिजे त्यांना. कारण बघा, शेड्यूल 1 काय आहे, शेड्यूल 1 मध्ये काय बाबा, की राज्यांची नावं बदलणे किंवा राज्यांचं क्षेत्रफळ असेल, ही शेड्यूल 1 मध्ये. शेड्यूल 2 मध्ये काय, शपथ आहे का, वेतन आहे, हे पाहून घ्या. शेड्यूल 4 मध्ये तो विचारलाय. शेड्यूल 5 आदिवासी बद्दल. शेड्यूल 7 काय आहे, शेड्यूल 8 बघा, भाषेबद्दलचं जे आहे ते शेड्यूल मध्ये. पुढे एक प्रश्न त्याच्यावर विचारलेला आहे मित्रांनो, तर तो पाहून घेऊया. तर ह्या PYQ मधून अशा अँगलने आपण विचार करायचा आहे. एवढं जर तुम्ही डीप मध्ये विचार केला तर तुम्हाला PYQ मधून तुम्ही हे शिकला असं होईल. आणि अशाच प्रकारे अभ्यास करायचा आहे. जर आपण नुसतंच PYQ बघितलं, शेड्यूल 4 म्हटलं आणि पुढे गेलो, त्याला काही अर्थ नाही आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, नेक्स्ट 52 नंबरचा काय प्रश्न विचारलाय बघा मित्रांनो, कोणत्या घटना दुरुस्तीने ग्रामसभेला संवैधानिक दर्जा दिलाय, कॉन्स्टिट्युशनल दर्जा ग्रामसभेला कुठल्या घटना दुरुस्तीने दिलाय. बघा, आपल्याला माहिती असते 73-74 घटना दुरुस्ती मित्रांनो. तर 73व्या घटना दुरुस्तीने ग्रामसभा किती, त्याचं कलम 243 मध्ये ते असल्याचं आपल्याला दिसून येतं. पण त्याचे काय आहे, ग्रामसभा त्याला आपण म्हणू 73व्या घटना दुरुस्तीने दिला आहे. तर बघा, आत्ताच झालेल्या कालच्या राज्यसेवेमध्ये विचारलं होते की शहर नियोजन समिती कुठल्या घटना दुरुस्ती, 74 घटना दुरुस्ती. आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये काय विचारू शकतात, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा नियोजन
नियोजन समितीवर प्रश्न येऊ शकतो, कुठल्या घटना दुरुस्तीने आहे, किंवा ह्याच्यात अजून डीपमध्ये जाऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपण बघून घ्यायचं आहे. तर भारतीय संविधानामध्ये कुठे उल्लेख आहे, तर कलम 40 मध्ये ग्रामपंचायत स्थापन करणे हे राज्याचं मूलभूत कर्तव्य असल्याचं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा, तर आपण हे पाहिल्यानंतर काय बघा, 61वी घटना दुरुस्ती काय आहे, मतदानाचं वय 21 वरून 18 करण्यात आलं. हे कधी करण्यात आलं, 1988 आहे. असं आपण PYQ मधून पण ह्या घटना दुरुस्ती बघा. 74व्या घटना दुरुस्ती मी बद्दल सांगितलं, जिल्हा नियोजन समिती असेल, शहर नियोजन समिती असेल, किंवा काही गोष्टी अजून असतील त्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. कारण ह्याच्यावर प्रश्न येण्याचे खूप चान्सेस का वाटतात, तर आपल्या महाराष्ट्रात बघा, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये काय जिल्हा परिषद, झेडपी आणि नगरपालिकांच्या निवडणूक आहेत. त्याच्यामुळे ह्या 2 कलमावरती डीप मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. म्हणून हे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला येणाऱ्या 21 डिसेंबर जर टार्गेट करत असाल तर त्यासाठी हे पाहायचं आहे. त्यानंतरचा बघा, नेक्स्ट प्रश्न काय विचारलाय बघा, भारतीय संसदेबाबत खालील कोणती विधाने बरोबर आहेत. भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. वाचलं प्रश्न, आपल्या कीवर्ड लक्षात आला की विधाने बरोबर आहेत कोणतं विचारलं आहे आयोगाने. तर स्वातंत्र्यानंतरची संसदेत तात्पुरती एकसदनी होती का, तर डेफिनेटली होती मित्रांनो. कशी होती, लगेच आपल्या लक्षात येतं बघा. 24 जानेवारी 1950 ही तारीख आपण कशी लक्षात ठेवली, 24 जानेवारी 1950. त्या दिवशी कुठल्या कुठल्या गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत बघा. राज्यसेवा 2000 आत्ता जी झाली काल 9 नोव्हेंबरला, त्या परीक्षेमध्ये सुद्धा मित्रांनो हा प्रश्न डायरेक्ट विचारला आहे की 24 जानेवारी 1950 रोजी खालीलपैकी कोणत्या गोष्टी स्वीकारण्यात आल्या. तर तेव्हा आपली संसद ही तात्पुरती संसद म्हणून समोर आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर ह्या असे इंटरलिंक असते. काय आता झालेल्या कालच्या परीक्षेमध्ये हे PYQ जर तुम्ही नीट केला असता, ही तारीख लक्षात ठेवली असती, तर डेफिनेटली तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता आला असतं मित्रांनो. तर बघा, त्यानंतर राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल अमेरिकेच्या सिनेट सदस्याप्रमाणे असतो. तर मित्रांनो आपल्याला हे माहिती आहे का, सिनेटचा किती कार्यकाल असतो ते माहित नाही आपल्याला, पण आपल्याला हे माहिती आहे की राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाल 4 इयर असतो अमेरिकेच्या. त्याच्यामुळे आपण जर जनरली विचार केला, अशी वाक्य जर कुठल्या भारतीय संविधानाबद्दल दिले असतील आणि आपल्याला माहित नसतील, तर ते बरोबर म्हणून चालायचं. कारण चूक बघा, एक इथं मी तुम्हाला लॉजिक सांगू इच्छितो, चूक आणि बरोबर आपल्याला जर माहित नसेल तर पुन्हा काय समजलं पाहिजे, तर बरोबर समजलं पाहिजे. कारण का मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर तुम्ही एखाद्या गोष्टीला चूक म्हणला, चूक म्हणणं हे चूक आहे. कारण तुम्हाला कोणत्या बेसिस तुम्ही चूक म्हणू शकता एखादं वाक्य माहित नसेल तर. त्याच्यामुळे ह्याची उत्तर दोन्ही असल्याचं दिसून येतं. त्यानंतर हे बघा, 55वा प्रश्न आपण पाहूया की सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. माहिती आपल्याला शेड्यूल 8 मग सांगितलं, शेड्यूल 8 मध्ये 22 भाषा आहेत. सुरुवातीला 14 भाषा होत्या. त्यानंतर सिंधी भाषा, 21वी घटना दुरुस्ती, सिंधी भाषा ऍड केली, सिंधी. त्यानंतर 71व्या घटनेनुसार नमक ही भाषा ऍड केल्या आणि 92व्या घटनेनुसार MBBS असते, ते आपण MBDS लक्षात ठेवायचं बघा. एवढ्या 1 आणि हे 8 भाषा ऍड केल्याचं आपल्याला दिसून येते. ह्या घटना दुरुस्त्या पण माहिती आहेत, पण ही बरोबर आहे पहिली स्टेटमेंट. तर दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये मित्रांनो काय केलंय बघा, कोकणी आणि नेपाळी या 92व्या घटना दुरुस्तीने आहे का. नमक, नेपाळी, मणिपुरी, कोकणी असं मी लक्षात ठेवलंय बघा, नमक. तर हे 71व्या घटना दुरुस्तीने ऍड केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हे चूक ठरतं वाक्य, म्हणून फक्त उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता ह्याच्यातून काय शिकायचं मित्रांनो, तर 8व्या शेड्यूल मध्ये 14 भाषा सुरुवातीला होत्या, त्या ह्या लक्षात ठेवायच्या. ह्या घटना दुरुस्त्या आणि एवढ्या भाषा ऍड केल्याचं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शेड्यूल 8 मध्ये अजून काय लक्षात ठेवायला, कुठला मागणी आहे का बाबा, मागणी की शेड्यूल 8 मध्ये टाका, आमची भाषा शेड्यूल असं आहे का, तर नाहीये. त्याच्यानंतर लक्षात ठेवा की शेड्यूल 8 मध्ये 22 भाषा कोणत्या आहेत बाबा, इंग्रजी आहे का, इंग्रजी ही लक्षात ठेवा. इंग्रजी नसल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा, आताच आपण वर पाहिलं होतं की ग्रामपंचायती संघटन हा विषय भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात आहे, ते 40 मध्ये दिसण्यात येतो. DPSP
DPSP पाठ ठेवायचे बघा मित्रांनो, सगळे DPSP आपण एक एक शब्द लक्षात ठेवायचा की बाबा DPSP भाग किती आहे, भाग 4. त्यानंतर कलम कुठून सुरुवात होतात, 36 पासून 51 पर्यंत. तर प्रत्येक ह्याचा एक एक शब्द लक्षात ठेवायचा. त्याप्रमाणे बघा ग्रामपंचायत संघटन काय आहे, 39 मध्ये काय विषय दिलेले आहेत त्यांनी ते लक्षात ठेवायचे, 42 मध्ये काय आहे, 41 मध्ये काय आहे बाबा राज्याने त्याच्या आर्थिक दृष्टी मर्यादित राहून काय केलं पाहिजे ह्या गोष्टी, 42 मध्ये बघा महिलांबद्दलची माहिती, असं इंटरकनेक्ट करून आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके. हा त्यानंतर बघा हा जरा अपवादात्मक प्रश्न विचारला होता, लॉजिकने सुटू शकतो का आपण पाहूया. मुन्शी आयर सूत्र कशा संबंधी आहे बघा. मुन्शी कुठले असू शकतात, जनरल विचार करायचा. मुन्शी हे कुठले असू शकतात, उत्तर भारत. आयर कुठे असतील, दक्षिण भारत. उत्तर भारत आणि दक्षिण भारत ह्याच्यावर काय जनरली कशाचा वाद असतो, भाषाबद्दल. दक्षिण भारतातले लोक हिंदीला प्रोत्साहन तेवढं देत नाहीत, त्यामुळे ते म्हणूनच बघा की आपण लगेच इंटरकनेक्ट करायचं की बाबा एज्युकेशन पॉलिसी जी 2020 ची आलेली आहे त्याच्यात त्रिभाषेचा काय उल्लेख आहे का, ह्या गोष्टी आपण अशा इंटरल कनेक्ट करून खरं. सांप्रदायिक समस्या असू शकतं का, काहीच विषयच नाही ना. कर समस्यासाठी काय अशी समिती होती का, तर नव्हती. तर भाषा समस्यासाठी ही समिती असल्याचं मित्रांनो आपल्याला किंवा हे सूत्र असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर भारतीय संविधानाखाली निर्वाचन आयोग, इलेक्शन कमिशन खूप चर्चेत होतं मागच्या वर्षी. इलेक्शन कमिशन आता पण खूप चर्चेत आहे मित्रांनो. तर इलेक्शन कमिशनचं आर्टिकल विचारलेलं आहे, तर ते 324 आपल्याला दिसून येतं. तर आपण हे बघा 368 मध्ये काय आहे बाबा, घटना दुरुस्ती आहे. 256 मध्ये काय आहे ते पाहून घ्या. 150 मध्ये काय आहे, ह्या गोष्टी आपण पाहून घ्यायच्या आहेत, कारण ही कलम अशी विचारलेली असतात. आणि आता इथं काय विचारले, भारतीय संविधान खाली निर्वाचन आयोग, तर इथं राज्य निर्वाचन आयोग विचारतील बाबा. राज्य निवडणूक आयोगाचं कलम काय आहे. त्याच्यानंतर करंटच्या बघा संबंधित विचारू शकतात की महाराष्ट्र राज्याने आताच निवडणूक आयोग दिनेश वाघमारे यांची नियुक्ती केली आहे, किंवा भारतीय निवडणूक आयोगाचे जे निवडणूक आहे ते कितवे आहेत, 26वे असल्याचं आपल्याला दिसून येते. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या इंटरलिंक करून. त्यानंतरचं बघा हे भारतातील पहिल्या महिला निवडणुकीचे आयुक्त कोण होत्या, इलेक्शन कमिशनर पाहिल्या ती व्ही रमाबाई. सुरपराणी आहेत का, कमला नेहरू आहेत का, जयललिता आहेत का. तर आपण ह्यांचं काय करायचं, ह्यांचा क्रमांक पाहून ठेवायचा मित्रांनो. क्रमांक आताचे 26वे आहेत, तर ह्या कितव्या होत्या ह्यांचं इयर पाहून ठेवायचं, इयर. कारण आयोग काय करते माहिती का, इयर मध्ये नंबर मध्ये खूप चुकवत असल्या दिसून येतं. कालच पाहिलं असेल तुम्ही 9 नोव्हेंबरला जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये बघा आकड्यामध्ये काय विचारलं, 22 जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो, तर उत्तर 24 जानेवारी आहे. किंवा भूषण गवई बद्दलचं वाक्य होतं, त्यांच्यात बघा वर्षामध्ये चुकवलं होतं. किंवा ते जल पुरस्काराचं होतं 2016 पासून म्हणलं त्यांनी, तिथं 18 पासून होतं. म्हणजे आयोग आकड्यामध्ये आणि क्वालिटी करंट ह्या विषयामध्ये ह्याच जास्त आयोग चुका करत फसवत असल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो. त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेत कोणती अनुच्छेद आहे, राज्य विधिमंडळ काय म्हणतंय, स्टेट लेजिस्लेचर बद्दल आहे. तर बघा 25 काय संबंध आहे का, हे तर आपण म्हणतो मूलभूत अधिकाराबद्दलचा आहे. 380 वित्त आयोगाचा आहे, हे मूलभूत अधिकारात आहे. तर असं जनरली विचार करता सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, म्हणून कलम खूप महत्वाचे असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं बघा मित्रांनो 61 नंबरचा प्रश्न, राज्याच्या महाधिवक्त्याची निवडणूक कोण, अटॉर्नी जनरल ऑफ स्टेट कोण करणार, राज्यपाल करणार. डेफिनेटली हे मुख्यमंत्र्याचा काही संबंध आहे का, तर निर्वाचन आयोग लोकसेवा आयोगाचा संबंध नसल्याचं आपल्याला दिसून येतं. तर ह्याच्यावरून अजून काय लक्षात ठेवायचं की ह्यांचा कार्यकाल किती असतो, कार्यकाल ते सदस्य असतात का, सदस्य कशाचे असतात, त्यांचे अधिकार बघा. 177 कलम तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, हे खूप IMP आहे. आणि ह्याच्यासाठी जर अटॉर्नी जनरल ऑफ इंडियासाठी जर विचार केला तर 88 कलम, ही 2 कलम खूप 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 महत्वाची आहेत आणि ती येणाऱ्या परीक्षेत आपल्याला आलेली दिसू शकतात. त्यानंतरचं बघा 62 नंबरचा प्रश्न आहे, खालील राज्यात द्विघरी विधानमंडळ कोणत्या राज्याला आहे बाबा, 2 सदनीय. तर माहिती आहे आपल्याला की बघा, तर कुठलं, UP, बिहार. त्यानंतर इकडं आहे तेलंगणा, आंध्र आणि महाराष्ट्र, कर्नाटक ही राज्य आहेत. आणि JNK ला होतं का, होतं ते. आता JNK चं जेव्हा राज्याचा दर्जा जाऊन केंद्रशासित प्रदेश झाल्यापासून हे
विधान परिषद हे सभागृह बंद करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. तर बघा याच्यात काय गुजरात कट झालं, त्यानंतर आसाम कट झालं, त्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, त्रिपुरा कट झालं, राहिलेलं उत्तर बघा डायरेक्ट उत्तरापर्यंत तुम्ही मित्रांनो पोहोचू शकता. अशा प्रकारेच अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा 154 घटनेचे राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे आहेत तर राज्यपालाकडे असलेला आपल्याला दिसून येतं मित्रांनो. राज्यपालाकडेच असणार कार्यकारी अधिकार म्हटलंय ते. हे कसे वास्तविक प्रमुख कोण आहेत तर ते मुख्यमंत्री असलेले दिसून येतात. कार्यकारी प्रमुख कोण असतात तर ते राज्यपाल असल्याचं आपल्याला मित्रांनो दिसून येतं. एक्झिक्युटिव्ह पॉवर विचारला आहे तर ते राज्यपालाच्या हातात असतात. तर आपण काय करायचं सगळी कलम राज्यपालाची सगळी कलम पाठ करून ठेवायची आहेत. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न विचारला आहे जिल्हा न्यायाधीश नियुक्ती द्वारे केली जाते. कोणातर्फे केली जाते तर राज्याच्या राज्यपालातर्फे केली जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर आपण इथे लक्षात ठेवायचं आहे की शिफारस कोण करतो बाबा शिफारस हायकोर्टचा काय रोल आहे ह्याच्यात रोल आहे हे पाहून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतरचा नेक्स्ट बघा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या ह्याच्यातला. घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख रेकॉर्ड प्रोव्हाइड द हायकोर्ट विल बी कोर्ट ऑफ रेकॉर्ड तर ते 215 मध्ये आहे. तर आपण बघा सुप्रीम कोर्टचं बघायचं SCचं काय बाबा 129 आहे. तर सगळी कलम बघा. आता हे मी एक गोष्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो की राज्यपाल असेल त्याची सगळी कलम पाहिजे, हायकोर्ट असेल हायकोर्ट त्याची सगळं कलम पाहिजे, CSCची सगळी कलम पाहिजे, मुख्यमंत्री पंतप्रधान ह्यांची सगळी कलम बघा. ही कलमावरती ह्या परीक्षेमध्ये कमीत कमी 5 प्रश्न येतात. म्हणजे पॉलिटीला आपण 15 पैकी 15 डेफिनेटली मार्क मिळवू शकतो. आणि जो कट ऑफ इतका वाढतोय ना मित्रांनो, कट ऑफ किती वाढतोय तुम्हाला दिसतच आहे की बाबा गेल्या वर्षी 62.5 लागला होता. त्या वर्षी तर राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे अनेक विद्यार्थी हे कंबाईन कडे शिफ्ट झालेले आहेत. त्यामुळे कट ऑफ वाढू शकतो. पण आपण सुरुवात काय करायची की क्वालिटी बघ सगळ्यात महत्वाचं क्वालिटी. इथं आपल्याला खूप जास्त मार्क आणायचे आहेत. इथं जर तुम्हाला 15 पैकी 15 मिळाली आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला 12 मिळाले तर तुम्ही 3 मार्क म्हणजे जवळपास निगेटिव्ह जाऊन 3-3.5 मार्कांनी समोर राहता. आणि हे एक मार्क खूप महत्वाचा आहे. म्हणून आपण ह्या विषयाला इतकं टार्गेट करायचं मित्रांनो की आउट ऑफ आणायचेच. आणि गंमत काय आहे मित्रांनो की ज्या विषयाला चांगले मार्क येतात ना तिथं आपण जास्त इनपुट द्यायचं आहे. इनपुट काय होतं की तुम्ही सायन्स किती पण वाचलं मार्क झाले नाही, पॉलिटीचे 4 प्रश्न चुकले तर हे चुकीचं आहे मित्रांनो. तर बघा अशा प्रकारे आज 2024चा आपण सर्वच पेपर घेऊया पॉलिटीचे. या 3-4 दिवसामध्ये ना आपण पॉलिटी विषयाचे सर्व पेपर कव्हर करू. त्यानंतर जसा वेळ मिळेल तसं हिस्ट्री जिओग्राफी वगैरेचं पण डिस्कशन मित्रांनो घेऊया. तर बघा तुम्हाला जर हे लेक्चर आवडत असतील तर तुम्ही नक्कीच आपलं टार्गेट MPSC एक्झाम हे YouTube चॅनल आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर अजून तुमच्या मित्रांना कोणापर्यंत जर पोहोचलं नसेल त्यांना गरज असेल तर त्यांच्या पुढे शेअर करा मित्रांनो. आणि अशा प्रकारे आपण डेली लेक्चर पाहूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.